रोजगार निर्मिती, नोकरी शब्द आला की सरकारकडून नेहमी एकच सांगितलं जातं, यामुळे रोजगार वाढेल. अमेरिका व्यापार करार असो, अर्थसंकल्प असो की कुठलाही मोठा आर्थिक निर्णय, समर्थन नेहमीच एकाच वाक्यात असतं: सामान्य नागरिकांच्या हितासाठी आहे. खरं तर क्रेडिट जातं त्या लोकशाहीला, जिला कोट्यावधी मतदार अजून जिवंत ठेवून आहेत. म्हणून निर्णय घेणाऱ्यांना सतत सांगावं लागतं, याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. पण मग प्रश्न निर्माण होतात, पण त्या प्रश्नांची उत्तरे कधीच सत्ताधारी देत नाहीत. दरवर्षी 70-80 लाख रोजगारांची गरज आहे, असा आर्थिक पाहणी अहवाल सांगतो. पण या करारातून, या अर्थसंकल्पनातून नक्की किती रोजगार तयार होणार, याचं उत्तर कुणाकडेच नाही. मोदी सरकारच्या 12 वर्षात नेमक्या कोणत्या क्षेत्रात किती रोजगार तयार झाले, याची आकडेवारीच संशयास्पद आहे. कागदावर रोजगार दाखवले जातात, पण ते काम किती काळाचं, वेतन किती, सामाजिक सुरक्षा आहे का, या प्रश्नांची दखलच घेतली जात नाही. रोजगार नाही म्हणून लोक स्वयंरोजगाराकडे ढकलले जात आहेत. आज 60% रोजगार स्वयंरोजगाराचे आहेत. त्यालाच उद्योजकता आणि लवचिकता असं गोंडस नाव दिलं जातं. स्त्रियांचा सहभाग वाढतोय असं सांगितलं जातं, पण तो वाढतोय अनौपचारिक क्षेत्रात, घरगुती व्यवसायात, बिनपगारी कामात. म्हणूनच दर महिन्याला महिलांना थेट पैसे वाटावे लागतात. MSME साठी दरवेळी तेच: क्रेडिटची मर्यादा वाढवा. पण उद्योग चालायला फक्त कर्ज पुरेसं असतं का? 80 वर्षांनंतरही देशातील 50% लोक शेतीत अडकलेले आहेत. औद्योगिकरणाचं स्वप्न अजून कागदावरच आहे. त्यामुळे मुद्दा एकच आहे की ही अकार्यक्षमता नाही का, ही बौद्धिक अप्रामाणिकता आहे. राजकारणी फक्त हवेत बाण सोडणार. आता मध्यमवर्गीय प्रोफेशन्सना प्रश्न विचारायची वेळ आली आहे. जोपर्यंत सत्य परिस्थिती शोधणाऱ्या शेकडो फॅक्ट चेक संस्था उभ्या राहत नाहीत, तोपर्यंत या करारामुळे रोजगार वाढेल. दावोसमधून खूप रोजगाराच्या संधी निर्माण झाल्याचा दावा सातत्याने केला जात राहील. वस्तुस्थिती आणि वास्तव कधीच समोर मांडलं जाणार नाही. जोपर्यंत जनता प्रश्न विचारणार नाही, तोपर्यंत हा भूलभुलैया आपण थांबवू शकणार नाही. त्यामुळे आत्ता जागे व्हा. आणि सरकार आपल्या सेवेसाठी आहे, जनता देशाची मालक आहे, हे विसरू नका. नाहीतर अंधभक्त, मेंढ्या कळप आणि तुमच्यात काहीच फरक उरणार नाही. सतर्क रहा, जागरूक रहा आणि जबाबदार नागरिक बना. पाहत रहा प्रबुद्ध भारत. धन्यवाद.